लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांची त्यांच्या रूममध्ये मीटिंग ठरलेली असते. ही गोष्ट मंजू आत्या वसू आत्यांना सांगते. ते कळल्यानंतर वसू आत्या लगेच रूमच्या बाहेर येऊन त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना असं काही नीटसं ऐकू येत नाही. तेवढ्यात तिथे कामवाली बाई येते आणि वसू आत्यांचा मोबाईल कामवालीच्या बाईच्या बकेटमध्ये पडतो. मोबाईल हातातून निसटला आहे आणि बकेटमध्ये पडला, याच्यामुळे वसू आत्या त्या कामवाल्या बाईवर ओरडतात. बाहेर काहीतरी आवाज चालू आहे हे आतमध्ये ऐकू गेल्यानंतर त्या चौघांनाही कळतं की बाहेर काहीतरी झालं आहे. ते बाहेर येऊन बघतात तर वसू आत्या त्यांच्या रूमच्या बाहेर थांबलेल्या असतात. तेव्हा काव्याला कळून येतं की वसू आत्या आता आपलं बोलणं चोरून ऐकत होत्या. त्यामुळे काव्या त्यांना चांगलंच धारेवर धरते आणि म्हणते की तुम्ही आमचं बोलणं का ऐकत होता ते आधी सांगा मला आत्याबाई. त्यावर वसू आत्या म्हणतात, हे माझं घर आहे, इथे कधी कुठे काय कसं करायचं, कुठे बसायचं, कुठे जायचं हे मी ठरवणार. पण काव्यालाही खूप राग आलेला असतो. ती ऐकायला तयारच नसते. ती फक्त एकच गोष्ट धरून बसलेली असते की तुम्ही आमचं बोलणं चोरून का ऐकत होता ते ऐका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नंदिनी काव्याला खूप समजावते, पण काव्याचं आणि वसू आत्याचं खूप जोरात भांडण होतं.